नमस्कार. तर आज आपण तिखट मिठाच्या पुऱ्यांची रेसिपी पाहणार आहोत. या पुऱ्या 4 ते 5 दिवस अगदी आरामात टिकल्या जातात आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये खायलाही खूप छान लागतात. आता इथे मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवत आहे. पहा, अगदी खमंग आणि खुसखुशीत अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. या पुऱ्या बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया. त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. बिना चाळता हे मी ज्वारीचं पीठ इथे वापरत आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे. आणि पुऱ्या एकदम खमंग खुसखुशीत होण्यासाठी पाव वाटी तांदळाचं पीठ मी वापरलेलं आहे. जर तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं नसेल, नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. आता पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. तर एका कडणीमध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये तेल आपल्याला टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर हे मोहन जे आहे ते पिठामध्ये व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आपण आज मिक्स पिठाच्या पुऱ्या बनवत आहोत, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची पिठं आपण इथे वापरलेली आहेत. तुम्ही फक्त गव्हाचं पीठ वापरून सुद्धा या पुऱ्या बनवू शकता. आता हे पहा, तेल मी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. यानंतर लसूण, मिरची, ओवा आणि कढीपत्ता हे आपण बारीक करून घेऊयात. तर हे मिक्सरला सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता. मी इथे खलबत्त्यावरती बारीक वाटण करून या पिठामध्ये टाकलेलं आहे. मीठ आणि हळद 1 चमचा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. तीळ थोडेसे जास्त वापरायचे आहेत, 2 चमचे तीळ मी यामध्ये टाकलेले आहेत. आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर भरपूर अशी यामध्ये वापरायची आहे. त्यामुळे पुऱ्यांना चव अगदी खूप छान येते. आणि कोथिंबीर ही बारीक चिरूनच आपल्याला यामध्ये टाकायची आहे, म्हणजे पुऱ्या व्यवस्थित लाटता येतात. जेवढं पाणी लागणार आहे त्यानुसार थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊयात. तर सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळताना अगदी घट्टसर असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. यामध्ये साहित्य मिसळताना जिरेपूड राहून गेलेली होती, ती आता यामध्ये मी मिक्स करून हे पीठ पुन्हा एकजीव करून मळून घेत आहे. तर 2 वाटी पाण्याचा इथे हे पीठ भिजवण्यासाठी मी वापर केलेला आहे. सर्व जी पीठं आहेत ती आपली पूर्णपणे जवळपास 4 वाट्या झालेली होती, त्यासाठी 2 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे. जसं जसं हे पीठ भिजवल्यानंतर वेळ जाईल तसं तसं हे पीठ पातळ व्हायला लागतं, त्यामुळे एवढं घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता चपाती बनवायला जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घेऊन आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. लाटत असताना तुम्ही पिठीचा किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता. मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि याची आपल्याला आता लाटी लाटून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण चपाती लाटून घेतो त्याचप्रमाणे ही लाटी लाटून घ्यायची आहे. फक्त थोडीशी जाडसर अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे, म्हणजे पुऱ्या व्यवस्थित फुगल्या जातात. पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एका डब्याच्या झाकणाचा वापर करत आहे आणि त्याच्या मदतीनेच आपण या पुऱ्या बनवून घेणार आहोत. तुमच्याकडे जे कोणतं गोल आकाराचं भांडं असेल त्याने सुद्धा तुम्ही अशा पुऱ्या बनवून घेऊ शकता. असं केल्यामुळे पुऱ्या आपल्या पटपट बनवून होतात, जास्त वेळ लागत नाही. तर आता याच्या कडा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि नंतरची जी लाटी आपण लाटून घेणार आहोत त्यामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठही आपलं शिल्लक राहत नाही किंवा वाया सुद्धा जात नाही. आणि हे पहा, पुऱ्या आपण या ताटामध्ये काढून घेऊयात. जर तुम्हाला एकदम पुऱ्या बनवून घ्यायच्या नसतील किंवा मोठी लाटी लाटता येत नसेल तर पिठाचा छोटासा गोळा घेऊन अशी लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि झाकणाच्या मदतीने कट करून घ्यायची आहे, म्हणजे पुरी एकदम गोल गरगरीत अशी बनली जाते. याच्या कडा आपण काढून घेऊयात आणि हे पहा, व्यवस्थित अशी पुरी बनली जाते. आता सर्व पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. ह्या तळून घेऊयात. तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल तापलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी एक छोटासा पिठाचा गोळा यामध्ये टाकायचा आहे आणि हे पहा, गोळी वरती आलेली आहे, म्हणजे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. यामध्ये आपण पुऱ्या तळून घेऊयात.
2-2 करून मी पुऱ्या तळून घेणार आहे. पुऱ्या तेलामध्ये सोडल्यानंतर यावरती चमचेच्या किंवा झाऱ्याच्या मदतीने सतत तेल सोडत राहायचं आहे, म्हणजे पुऱ्या अगदी टम्म फुगल्या जातात. तुम्ही जर कुठे प्रवासाला 4-5 दिवसासाठी जाणार असाल तरी सुद्धा अशा प्रकारच्या पुऱ्या बनवून नेऊ शकता. 4 ते 5 दिवस या अगदी आरामात टिकतात आणि चवीलाही खूप छान लागतात. आषाढ महिन्यामध्ये तर प्रत्येक घरोघरी या पद्धतीच्या तिखट मिठाच्या पुऱ्या बनवल्या जातात. तर दोन्ही बाजूंनीही पुऱ्या आपण व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत. यातील व्यवस्थित असं तेल नितळून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवरती तुम्ही या पुऱ्या काढून घेऊ शकता. याच पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तळून घेऊयात. या पुऱ्या बनवताना आपण मिक्स पीठ वापरल्यामुळे याची चव आणखीनच वाढते. तर या पद्धतीच्या मिक्स पीठाच्या पुऱ्या तुम्ही नक्की बनवून पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हे पहा, सर्व आपल्या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत. अगदी खमंग खुसखुशीत अशा या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आणखीन कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.